बारामती पोट निवडणुकीवरून काँग्रेसमध्ये अजूनही वादंग. सुनेत्रा पवारांविरोधातील उमेदवारी मागे न घेतल्यास प्रचारामध्ये न उतरण्याचा काही वरिष्ठ नेत्यांचा निर्णय. काँग्रेसचे काही नेते आज दिल्लीमध्ये हायकमांडशी संपर्क साधणार. सुनेत्रा पवारांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. पोटनिवडणुकीमध्ये भाजप मोठा भाऊ म्हणून पाठीशी खंबीरपणे उभा राहील. सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांच्या भेटीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचा शब्द. रायगड नंतर आता विदर्भातील राष्ट्रवादीच्या बॅनरवर अजित पवार यांचा फोटो नाही. राष्ट्रवादीच्या बॅनरवरून अजित पवारांचा फोटो गायब झाल्यानं चर्चांना उधाण, तर केवळ पटेलांचा फोटो असल्यानं अंतर्गत खदखद चव्हाट्यावर. कोल्हापूरमधील कागलमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का. समरजित सिंग घाटगेंची भाजपात घर वापसी. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये पार पडला पक्ष प्रवेश. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांचं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंसंदर्भात आक्षेपार्ह विधान. खरगेंविरोधात वापरलेली भाषा अत्यंत अपमानास्पद. राहुल गांधी यांनी घेतला हिमंता बिस्वा शर्मा यांचा समाचार. अशोक खरातला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये सुद्धा 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तर तिसऱ्या गुन्ह्यात एसआयटी कराचा दावा घेणार. तिसऱ्या गुन्ह्यामध्ये सुनावणीच्या वेळी पोलीस कोठडीची मागणी करणार. अशोक खरात प्रकरणामध्ये तक्रारींचा आकडा सुद्धा वाढला. आणखी 11 महिलांनी पुढे येत लैंगिक शोषणाचे आरोप केलेत. एसआयटीने दिलेल्या हेल्पलाईन नंबरद्वारे तक्रारी केल्या गेल्या. अशोक खरातचा आणखी एक कारनामा उघड. स्वाध्याय परिवाराच्या जागेवर बेकायदा कब्जाचा आरोप. सातबारा उतार्यावर तत्वज्ञान विद्यापीठाची नोंद. प्रत्यक्ष वापर मात्र खरात कुटुंबाचा. पश्चिम आशियामध्ये युद्धज्वर कमी होण्याची चिन्ह. इराण आणि इस्रायल अमेरिका युद्धाला तात्पुरता विराम. इराणवरील हल्ले 2 आठवडे थांबवण्याचा निर्णय. काही अटींसह होर्मुझमधून 2 आठवडे सुरक्षित प्रवासाची मुभा. ट्रम्प यांच्या भूमिकेनंतर इराणची मोठी घोषणा. चौदा दिवसांच्या युद्धविरामासाठी इराणचे 10 कलमी प्रस्ताव. अमेरिकन सैन्य माघारी घेण्यासह लेबनॉनवरील हल्ले थांबण्याची अट, तर सर्व स्तरावर लढाई थांबवत भविष्यामध्ये हल्ले होणार नाहीत याची सुद्धा मागितली ग्वाही. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांची पत्रकार परिषद. संध्याकाळी 5:30 वाजता साधणार संवाद. युद्धविरामानंतर इराणमध्ये जल्लोषाचं वातावरण. युद्धविरामानंतर इराणनं अमेरिकेला ठणकावलं. युद्धविरामाचा अर्थ युद्धाचा अंत असा होत नाही. आमचं सैन्य तयार. शत्रूंनी चूक केली तर उत्तर देऊ, इराणचा इशारा. इराणची राजधानी तेहरानमध्ये उत्साहाचं वातावरण. हातामध्ये बंदुका घेऊन इराणी महिला रस्त्यावर. महिलांचा शस्त्रांसह सहभाग सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चेचा विषय. शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर सोने आणि चांदीच्या दरामध्ये उसळी. सोन्याच्या दरामध्ये प्रतितोळा 3,000ची, तर चांदीच्या दरामध्ये प्रति किलो 10,000 रुपयांची वाढ. आणि आरबीआयचं पतधोरण जाहीर. व्याजदरामध्ये कोणतेही बदल नाहीत. रेपो रेट 5.25% कायम ठेवण्याचा आरबीआयचा निर्णय.